कोथिंबिरीचा सीझन सुरू झाला की मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर दिसायला लागते आणि कोथिंबीर घरात आणली की हमखास प्रत्येक घरात कोथिंबीर वडी ही हवीच हवी. अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत अशी छान कुरकुरीत खमंग छान तोंडाला चव आणणारी अशी कोथिंबीर वडी प्रत्येक घरात प्रत्येक गृहिणी ही करतेच. आता करण्याच्या पद्धती प्रत्येकीच्या वेगवेगळ्या, पण कोथिंबीर वडी ही सर्वांचीही आवडती. तर आज आपण सुद्धा कोथिंबीर वडी बनवणार आहोत. नमस्कार, मी रेखा आळनकर. रेखास कुक हाऊसमध्ये आपले स्वागत. कोथिंबीर वडी बनवण्यासाठी येथे मी एक मोठी पेंडी कोथिंबीर घेतली आहे. स्वच्छ धुवून कोरडी वगैरे करून घेतलेली आहे आणि ही बारीक चिरायची आहे. कोथिंबीर तुम्ही जितकी बारीक चिरताल तितकी ही वडी कुरकुरीत लागते आणि कोथिंबीर वडी करताना कोथिंबीरचं प्रमाण जास्त पाहिजे. आता ही जवळपास 1.5 वाटी कोथिंबीर झाली आहे. आता त्याच वाटीने मी ही सपाट वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. पिठाचं प्रमाण जास्त असू नये, मग ती पिठाळ लागते, वडी कुरकुरीत होत नाही. आणि 2 चमचे हे आपण तांदळाचं पीठ घालतोय की जेणेकरून ही चिकट होत नाही, कुरकुरीत आतूनसुद्धा छान अशी हलकी होते. 1 चमचाभर आपण तीळ टाकतो यामध्ये. कोणी कोणी वरतून पण थापतात, इथे मी आधीच टाकलेले आहेत. हे तीळ टाकून झालेत आणि हे ओवा आणि जिरे प्रत्येकी अर्धा चमचा मी घेतला आहे. तर इथे आपण ओवा आणि जिरे टाकतोय चवीसाठी, त्याने खमंगपणा येतो. तसं हे ओवा आणि जिरे टाकून झालेलं आहे. आता आपल्याला टाकायचं मीठ. तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आपले अशी खमंग वडी होणारच ही का, तर आपण हे प्रमाण कोथिंबीरीच्या प्रमाणात पीठ घेतलेलं आहे, जास्त पीठ घेतलेलं नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तिखट टाकले का 1च चमचा टाकले, कारण की आपण हिरव्या मिरच्याचं वाटण पण यामध्ये टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि ज्यांना जास्त तिखट हवं असेल तुम्ही आणखी तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. आणि इथे मी एक मोठा टेबलस्पून हिरव्या मिरच्याचं वाटण घेतले, त्याच्यात लसूण पण वाटून घेतला आहे. आणि आता आपण टाकतो एक अर्धा लिंबाचा रस, की जेणेकरून एक छानशी एक वेगळीच चव यात आपल्या कोथिंबीर वडीला येणार आहे. तसं हे सगळं साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी असं मिक्स करून घेतलं की काय होतं की प्रत्येक तो ओवा जिरे सगळीकडे छान असे मिक्स झाले ना, ते प्रत्येक घासाला त्याची चव आपल्याला जाणवते. असं छान मिक्स करून घेतलं की आपल्याला पाण्याने हे एक डो तयार करून घ्यायचा आहे आणि मळून घ्यायचं हे आपल्याला. आणि पाणी टाकताना अगदी थोडं प्रमाणात पाणी टाकायचं आहे. का तर आपली कोथिंबीर आपण धुवून घेतलेली असते, तो ओलसरपणा त्याच्यामध्ये असतोच. तर एकदम असा पाण्याचा वापर करायचा नाही. हे इथं मी जवळपास अर्धी वाटी पाणी वापरणार आहे. छोट्या वाटीने अर्धी वाटी, जास्त पाणी याला लागत नाही. पण फक्त हळूवार हाताने थोडं पाणी टाकून जर हे आपण मळून घेतले तर तुमची कोथिंबीर वडी हमखास खूप छानच बनणार. तर तुम्ही बघू शकता हे सगळं छानपैकी मिश्रण झालेलं आहे. आपण हे एकत्र सगळं करून घ्यायचं आणि थोडंसं काय करायचं आपल्याला नंतर हाताला तेल लावायचे आणि छान एकजीव करून घ्यायचे. बघा अशा प्रकारे तो झाला पाहिजे त्याचं टेक्स्चर. कोथिंबीरचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसते बघा, एकदम पीठ असं पीठ लागत नाही आहे. तर असं हे एकदा झालं की समजायचं की हा आपला डो तयार झालेला आहे. तर थोडंसं मी काय करते, हाताला तेल लावून घेते आणि हे बघा अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी हाताला आणि ते सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आता बरेच जण काय होतात त्याचे आपण स्टीम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या स्टीम केल्या जातात. हे तर इथे मी काय करणार आहे, हा जो डो आहे तो वाफवण्यासाठी एक वड्याच्या पद्धतीने आपण हा डो पसरून घेणार आहे. तर इथे काय आपल्याला काय करायचं, आता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वाफवायची ही वडी. चाळणीला ग्रीस करून घेतलेला आपण तेलाचा हात लावून घेतला आहे आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं यात टाकून सम पातळीत आपण हे छान असं पसरून घ्यायचं आहे. जाड पातळ जसं तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे. हे एक पेंडीमध्ये म्हणजे एक आपण पेंडी घेतली ना या कोथिंबिरीची, तर 5 ते 6 जणांना अगदी मस्त होतं जेवणाला हा एक पदार्थ. तशी छान पसरून घेतली आहे. आता आपण आधी मग तीळ टाकलेलेच आहेत ऑलरेडी, पण एक त्याला एक छानसा लूक यावा म्हणून याच्यावर मी पुन्हा थोडेसे तीळ टाकणार आहे. तुम्ही तीळ वरतून नाही पेरले
तरी चालतील. अगदी थोडेसे मी तीळ टाकलेत आणि हे थोडेसे दाबून घेणार आहेत. जास्त तीळ पण वरतून टाकले ना की तळताना सगळे तेलामध्ये उतरतात. तसे थोडेसे तीळ मी टाकलेत, कारण की आपण आधी टाकलेच होते. आणि हे आपल्याला वाफायला ठेवायचे. तुम्ही पात्रात पण ठेवू शकता. इथे मी एक कढईमध्ये पाणी टाकून वाटी ठेवली आहे आणि ही चाळणी ठेवायची आणि एक झाकण ठेवून द्यायचं. एक 15 ते 20 मिनटं अजिबात झाकण उघडायचं नाही आहे. छान दणदणीत वाफ आली की हे मस्त कोथिंबीर वडी शिजल्या जाते. आणि 15 ते 20 मिनटानंतर आपण चेक करूया की ही आपली कोथिंबीर वडी झाली का नाही, का पिठं राहिले. तर बघा, तुम्ही बघू शकता हे जे मी टाकले थोडंसं उलथं ना, त्याला चिटकत नाही. याचा अर्थ असा की कोथिंबीर वडी आपली रेडी आहे. गार होऊ द्यायची आणि गार झाल्यावर तुम्ही याच्या वड्या पाडून घ्यायच्या. जशा तुम्हाला हव्या असतील, लहान मोठ्या. आपण नेहमी कसं करतो की त्याचे रोल बनवतो आणि मग ते वाफवतो आणि मग गोल करतो. पण यावेळेस मी काय केलं, ते गोल कोथिंबीर वडी न करता या वडीच्या स्वरूपात केली आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे वाफवून घेऊ शकता. तर आता बघा, हे सगळं अशा प्रकारे गार झाली की अशा वड्या निघून येतात. आता या सगळ्या वड्या मी काय करते, एकत्र एका ताटलीमध्ये टाकते. म्हणजे काय होईल, तळायला आपल्याला सोपं जाईल. हे ते ताटलीत मी सगळ्या चाळणीतल्या वड्या मी वाफवलेल्या काढून घेतल्या आहेत. एकीकडे आपण तेल तापायला ठेवणार आहोत. तेल छानपैकी तापले आणि हळुवारपणे एक एक वडी आपल्याला तळून घ्यायची आहे. सुरुवातीचे 2 मिनटं त्या वडीला अजिबात हलवायचं नाही, म्हणजे खालून ती अशी छान लालसर आणि खरपूस होते. मस्तपैकी खरपूस होणार, कुरकुरीत होणार. आता बघा, छान त्याची एक बाजू मस्त शेकल्या जाते. आता उलटून घेतलं की रंगसुद्धा आपल्याला पालटलेला दिसतो. बघा, छान ब्राउनिश कलर येते. हे बघा किती छान दिसतोय तो कलर. अशा सगळ्या वड्या आपण दोन्ही बाजूनी छान तळून घेतात. या काय होतं, पीठ कमी टाकले ना आपण, तर या वड्या हलक्या होतात, अजिबात पिठाळ लागत नाही. ते मस्त कुरकुरीत अशा या होतात वड्या. हे बघा, अशा प्रकारे सगळ्या वड्या आपल्याला तळून घ्यायच्यात. रंग पण सुरेख आहे. आणि या वड्या अशा सगळ्या तळून घेतल्या की जेवताना खा, स्नॅकला खा, कशाही हे मस्तपैकी तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. तर अशी ही खमंग, चुरचुरीत, कुरकुरीत, छानपैकी कोथिंबीर वडी तुम्ही पण बनवा आणि कमेंट द्यायला अजिबात विसरू नका. मी माझ्या रेसिपी अगदी छोट्या छोट्या असतात की ज्या सगळ्यांना जमू शकतात. नवोदितांनासुद्धा या पद्धतीने जर हे केली ती कोथिंबीर वडी हमखास तुमची चांगलीच होणार, कधीही चुकणार नाही. तर चला, धन्यवाद.